going to discuss about new concept in thermodynamics, that is nothing but internal energy. Internal energy is one of the most important concept from the chapter thermodynamics. Once we understand what is the meaning of internal energy, we can easily understood first law of thermodynamics, second law of thermodynamics, and third law of thermodynamics in detail. Right? Okay. So now let us start without wasting the time. What is the meaning of internal energy? Okay. Let me write down this. Internal energy. Internal energy, right? तुम्हाला सर्वांना माहित आहे की इंटरनल एनर्जी आपण कोणत्या लेटरने दाखवलं होतं? यस, इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय लेटर यू. ओके, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय लेटर यू. इंटरनल एनर्जी इज नथिंग बट the summation of all kinds of energies associated with the particle in the system, right? Okay. म्हणजे इंटरनल एनर्जीचं मीनिंग असं आहे की जेवढ्या एनर्जीज आहेत टोटल करायची सर्व एनर्जी आणि ती एनर्जीची काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट इंटरनल एनर्जी. म्हणजे एखाद्या सिस्टीमची जर इंटरनल एनर्जी आपल्याला चेंज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला दोन मोड्सचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मोड्स कोणते असतात? नंबर एक, त्या सिस्टीमची आपल्याला हीट चेंज करावी लागेल. जर आपण त्या सिस्टीमची हीट एनर्जी चेंज केली तर ऑटोमॅटिकली तुमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, चेंज होणार आहे. बरोबर. जर त्या सिस्टीमवरती आपण जे काही वर्क डन करणार आहे हे व्हॅरी केलं तर ऑटोमॅटिकली सिस्टीमची काय होणार आहे, तुमची इंटरनल एनर्जी बदलणार आहे. ठीक आहे. ओके. आता इंटरनल एनर्जी इज नथिंग बट समेशन ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ द पार्टिकल्स इन दी सिस्टीम. राईट. म्हणजे एखादी पर्टिक्युलर सिस्टीम आहे. आता सिस्टीम इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. वी नो दॅट, राईट. आता पार्टिकलची काय एनर्जी असणार आहे, म्हणजे तुमची व्हायब्रेशन असेल, रोटेशन असेल, राईट. ओके. इंट्रामोलिक्युलर असेल, इंटरमोलिक्युलर एनर्जी असेल, या सर्वांची जी काही बेरीज असणार आहे दॅट इज नथिंग बट वी कॅन से इंटरनल एनर्जी. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन बिकॉज द व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन फायनल स्टेट अँड इनिशियल स्टेट. राईट. ओके. म्हणजे इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण इंटरनल एनर्जीची जी काही व्हॅल्यू आहे ही फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असणार आहे. ओके. नाउ इंटरनल एनर्जी इज नॉट अ पाथ फंक्शन, राईट. ओके. आता ऑब्विसली स्टेट फंक्शन आहे म्हणजे पाथ फंक्शन कसं असणार आहे? ठीक आहे. सो इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन, वी नो दॅट. ओके. नाउ आता जे स्टेट फंक्शन्स असतात त्यांची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढणं शक्य नाही, इम्पॉसिबल. राईट. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, राईट, म्हणजे फिक्स व्हॅल्यू काढणं इम्पॉसिबल आहे. परंतु त्याचा आपण चेंज करू शकतो. स्टेट फंक्शन्स म्हणजे आपण चेंज, तुम्ही आता पाहिलंच ना, आपण प्रथम काही पार्ट्स मध्ये हे पाहिलेलं आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. अंडरस्टूड. सो लक्षात ठेवायचं, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. कसलं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन, राईट. Okay, internal energy is a state function because its value is dependent on the final state and initial state, right? Absolute value of internal energy cannot be determined. म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. आता तुम्हाला असं वाटलं की सर हे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आणि चेंज वगैरे कसं आहे? आता समजा आपल्या बँक अकाउंट मध्ये 50,000 आहे. किती? 50,000 आहे. बँक अकाउंट आता किती आहे? 50,000 आहे. राईट. म्हणजे 50,000 आहे. किंवा माझ्या बँक अकाउंट मध्ये 50,000 आहेत आणि तुम्हाला त्या बँक अकाउंट मध्ये 2,000 ट्रान्सफर करायचे. तुम्हाला माहित नाही की माझ्या अकाउंट मध्ये 50,000 आहेत ते फक्त मला माहित आहे. समजलं? ओके. मला समजा तुम्हाला माहित नाही, मग तुम्ही काय करणार की समजा या अकाउंट मध्ये 2,000 रुपये ट्रान्सफर केले. किती? 2,000 रुपये ट्रान्सफर केले. तुम्हाला माहिती आहे का अगोदर 50 होते? नाही माहिती, राईट. तुम्हाला काय माहिती की तुम्ही 2,000 रुपये ट्रान्सफर केले. पण मला हे माहित आहे की तुम्ही 2,000 ट्रान्सफर केल्यानंतर जे काही अमाऊंट आहे हे किती होणार आहे? 52,000. किती? 52,000. समजलं ना? तर या ठिकाणी इनिशियल बॅलन्स किती होता? 50,000. फायनल बॅलन्स किती आहे? 52,000. कारण तुम्ही 2,000 त्याच्यामध्ये डिपॉझिट केले. समजलं ना? ओके. समजा इनिशियल बॅलन्स तुम्हाला माहितच नाही, फायनल बॅलन्स सुद्धा तुम्हाला, इनिशियल बॅलन्सच माहित नाही म्हटल्यानंतर फायनल बॅलन्स कसा माहित असेल?
पण तुम्हाला हे माहित आहे की तुम्ही 2000 ट्रान्सफर केले, मग तुम्ही असं सांगू शकता की इनिशियल बॅलन्स माहित नाही, फायनल बॅलन्स माहित नाही, परंतु चेंज माहिती आहे. चेंज किती असणार आहे? दिस मायनस दिस, म्हणजे 52,000 मायनस 50,000 म्हणजे 2000 रुपये हा चेंज असणार आहे, कारण तेवढं मनी तुम्ही त्या अकाउंट मध्ये काय केलेलं आहे? डिपॉझिट केलेलं आहे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी चेंज माहिती आहे, समजलं ना? चेंज माहिती आहे. चेंज किती आहे? ऑब्विसली 2000. यासाठी तुम्हाला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज माहित होत्या का? ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज माहित नव्हत्या. ठीक आहे ना? ओके, याला आपण म्हणत असतो चेंज, किंवा यालाच आपण स्टेट फंक्शन्स वगैरे म्हणत असतो. हे तुम्हाला समजण्यासाठी सिंपल टर्म्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो इंटरनल एनर्जी इज नथिंग बट स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑल काइंड्स ऑफ एनर्जी आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी because their value depends on the matter present in the system, right? Okay, so internal energy is also extensive property. आता जर बोर्ड एक्झामिनेशनला तुम्हाला 2 मार्काला नोट लिहायला आलं तर तुम्ही हे पॉइंट लिहून टाकायचे. इंटरनल एनर्जी includes kinetic energy, potential energy of particle associated with system. Number 2, internal energy is a state function because its value is dependent on the final state and initial state. मग खाली हे एक्सप्रेशन लिहून टाकायचं. आता एनर्जी आहे म्हणजे जूल किंवा किलो जूल हे कसं युनिट असणार आहे? द युनिट ऑफ इंटरनल एनर्जी इज किलो जूल और जूल. इंटरनल एनर्जी इज नथिंग बट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इंटरनल एनर्जी व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम, राईट? ओके, हे लिहायचं. एवढं लिहिलं तुम्हाला एक्झामिनरच्या मनाने मार्क पडतील, म्हणजे तुम्हाला 2 पैकी 1 पण असू शकतो किंवा अर्धा पण असू शकतो, राईट? किंवा 2 पैकी 2 पण असू शकतो. आता जर आपल्याला ऍडिशनल म्हणजे कम्प्लीट मार्क्स 100% श्युरिटी पाहिजे असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काही कंटेंट मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मधून देणार आहे. तो तुम्हाला तिथं पुट केल्यानंतर मात्र 100% फुल आउट ऑफ फुल स्कोर येणार. समजतं ना? ओके, तर इंटरनल एनर्जी समजलं आपल्याला सर्वांना. ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी, जर एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी आपल्याला माहित आहे. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? समजा एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये असणारी पूर्ण एनर्जी. मग आता ही सिस्टीम मध्ये असणारी काय पूर्ण एनर्जी आहे ही आपण कशी चेंज करू शकतो? एक तर आपण त्या सिस्टीमची हीट वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. नंबर 2, एक तर त्या सिस्टीम कडून वर्क डन करू शकतो किंवा त्या सिस्टीम वरती वर्क डन करू शकतो. म्हणजे इंटरनल एनर्जी जर आपल्याला एखाद्या सिस्टीमची चेंज करायची असेल तर आपल्याकडे 2 मोड्स आहेत. नंबर 1, चेंजिंग हीट एनर्जी. नंबर 2, चेंजिंग वर्क डन. अंडरस्टूड? आणि आपल्याला समजण्यासाठी आपण असं म्हणायचं तुम्हाला की इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट प्लस वर्क डन. हीट प्लस वर्क डन. तुम्हाला एवढं जरी लक्षात राहिलं तरी सुद्धा तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण तुम्हाला पुढे मी काही एक्झाम्पल देणार आहे आपल्या टेक्स्ट बुक मधून. त्या टेक्स्ट बुक मध्ये जे काही आन्सर्स आहेत तुम्हाला परफेक्ट येणारच आहेत त्यावेळेस. ठीक आहे? ओके, मग आता आपण पाहूया की हे इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी हीट एनर्जी आणि तुमचं वर्क डन कसं चेंज करायचं. परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला 4 पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि ते तुमच्या लक्षात पण असतील. आणि जर लक्षात नसतील तर प्रिव्हियस पार्ट्स बघायला विसरायचं नाही. ठीक आहे? ओके, आता सपोज लेट अस से दिस इज अ सिस्टीम. जर आपण सिस्टीम मध्ये हीट ऍड केली, सिस्टीम मध्ये आपण जर हीट ऍड केली तर आपल्यासाठी प्लस क्यू झालं. ते जर सिस्टीम कडून हीट लूज झाली, लॉस्ट झाली, रिलीज झाली तर मायनस क्यू झालं. ते समजतंय ना? ओके, वर्क डन बाय द सिस्टीम. एखाद्या सिस्टीमने वर्क डन केलं, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग टेकन ॲज निगेटिव्ह. वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. एखाद्या सिस्टीम वरती वर्क केलं तर ते काय झालं? पॉझिटिव्ह. एखाद्या सिस्टीमने वर्क केलं, ते झालं निगेटिव्ह. मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे की ह्याचं जे काही वर्डिंग आहे, वर्ड अरेंजमेंट इन द सेंटेन्स, ही कशी पण असू शकते. म्हणजे कसं? वर्क डन बाय द सिस्टीम, काय म्हणता तुम्ही? वर्क डन बाय द सिस्टीम इज टेकन ॲज निगेटिव्ह. याचंच मी हे झालं की नाही, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. ऑन द सराउंडिंग बाय डिफॉल्ट आहे. आणि मग तुम्ही म्हणता सर कधी कधी ऑन द सराउंडिंगच असेल तर वर्क डन ऑन द सराउंडिंग. आता वर्क डन ऑन द सराउंडिंग म्हणजे काय असणार आहे? बाय द सिस्टीम. वर्क डन ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. म्हणजे ज्या ठिकाणी बाय द सिस्टीम असेल त्याला बाय डिफॉल्ट ऑन द सराउंडिंग आहे, आणि ज्या ठिकाणी ऑन द सराउंडिंग आहे त्याला बाय डिफॉल्ट बाय द सिस्टीम आहे. आणि या सर्व केसेस मध्ये आपण वर्क डन निगेटिव्ह घ्यायचं. वर्क डन
on the system by the surrounding taken as positive. Work done on the system taken as positive. Work done by the surrounding taken as positive. समजतं ना? तर अशा प्रकारचं वर्डिंग आहे, लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला हे 4 पॉइंट्स ऑलरेडी लिहायला दिले होते. अगोदर तुम्ही प्रिव्हियस असाइनमेंट जर चेक केलं असेल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला हे दिसून येईल, आढळून येईल. ओके, ठीक आहे. तर हे पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं सध्या की वर्क डन by the system is taken as negative, work done on the system is taken as positive. ओके, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे इंटरनल एनर्जी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी, कारण आपण फक्त चेंजेस वाढू शकतो, इज इक्वल टू हीट प्लस वर्क. हीट प्लस वर्क हे लक्षात ठेवायचं. ऍक्च्युअली आपण हे इन डिटेल मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये गेल्यानंतर करणार आहोत, परंतु सध्या हे तुम्हाला समजलं का की हीट आणि वर्क डन या दोघांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला इंटरनल एनर्जी भेटणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेत. ते एक्झाम्पल्स तुम्हाला मी स्क्रीनवरती तर देतोच, परंतु त्यापासून तुम्हाला काय समजते ते मला तुम्ही सांगू शकता. फर्स्ट वन, सपोज a system release 10 kilojoule of heat. आता पहिला वाक्य कसं आहे, सपोज सिस्टीम रिलीज 10 किलोजूल ऑफ हीट. सिस्टीमने हीट रिलीज केलेली आहे म्हणजे -10 किलोजूल, बरोबर ना? म्हणजे हीट किती झालं, -10 किलोजूल. ठीक आहे. आणि परफॉर्म्स 15 किलोजूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग. आता ऑन द सराउंडिंग आहे याचं मीनिंग काय झालं, वर्क डन ऑन द सराउंडिंग म्हणजे बाय डिफॉल्ट काय होणार, work done on the surrounding by the system. Therefore, work done will be also equal to -15 kilojoule. आता मला तुम्ही सांगा चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी चेंज इज इक्वल टू किती असणार आहे, या दोघांची बेरीज करा. -10 -15 दॅट इज नथिंग बट -25 किलोजूल. समज सर्वांना, हे तुमच्यासाठी फर्स्ट होतं. कधी कधी ते आपल्याला हीट देतील, वर्क डन देणार नाही, वर्क डन देतील, हीट देणार नाही. जे असेल प्रॉब्लेम मध्ये किंवा जे तुम्हाला डेटामध्ये असेल ते घ्यायचं. ओके, हे तुमचं फर्स्ट आन्सर. आपल्या पुस्तकामध्ये 71 नंबर पेज वरती तुमचं 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला फर्स्ट नंबरला घेतले ते, कारण तुम्हाला याच्यावरती आधारित पुढचे 2 एक्झाम्पल्स आहेत. ओके, 2 नंबर पहा. इफ 20 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता 20 किलोजूल ऑफ वर्क डन आहे मान्य, पण वर्क डन कसं आहे, ऑन द सिस्टीम. आता ऑन द सिस्टीम म्हटलं काय, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. ऑन द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह. सो डब्ल्यू इज इक्वल टू किती आहे या ठिकाणी, +20 किलोजूल. तर त्यांनी काय दिले, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर इंटरनल एनर्जी किती असणार आहे या ठिकाणी मला सांगा, तुम्ही हीट दिले का, हीट दिलंच नाही, बेरीज करण्याची गरजच नाही, कारण हीट इज इक्वल टू 0. 0 + 8 + 20. So what is our internal energy change? +20 kilojoule. समजतं सर्वांना? ओके, आता नेक्स्ट थर्ड नंबर तुम्हाला समजण्यासाठी. ओके, 30 किलोजूल ऑफ हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम. आता सिस्टीमला हीट सप्लाय केले म्हणजे 30 किलो सिस्टीमला हीट सप्लाय केले. सो हीट सप्लाय इज नथिंग बट मायनस हीट सप्लाइड इज पॉझिटिव्ह, हीट लॉस्ट इज निगेटिव्ह. सो या ठिकाणी होईल प्लस सप्लाइड आहे 30 किलोजूल. या ठिकाणी वर्क डन दिलंय, ते चेंज इन इंटरनल एनर्जी विल बी इक्वल टू यस. लोकांची बेरीज करायची असते, 30 + 0 इज नथिंग बट +30, राईट? ओके, आता सर्वात महत्वाचं आणि 4 नंबरचं की जो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशनला येऊ शकतो. पहा, 25 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणजे काय, ऑन द सिस्टीम म्हणजे W इज इक्वल टू प्लस और माइनस प्लस 25 किलोजूल, राइट? ओके, and it releases 10 किलोजूल ऑफ हीट. हीट रिलीज करून टाकली म्हणजे -10 किलोजूल. व्हॉट इज चेंज इन इंटरनल एनर्जी, यस, इज इक्वल टू 25 - 10 इज नथिंग बट 15 काय, किलोजूल. 15 किलोजूल. समजते सर्वांना? So this is nothing but about internal energy calculations.
अँड दीज कॅल्क्युलेशन्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? ओके, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एखाद्या सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी आहे, ही इंटरनल एनर्जी हीट आणि तुमचं वर्क डनवरती डिपेंडेंट असणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, सो इंटरनल एनर्जी इज नथिंग बट स्टेट फंक्शन. इट इज नथिंग बट what we say extensive property. It is inclusion of kinetic energy and potential energy of the particles associated with the system, right? Okay, now हे तुमचं डिस्कशन झालं कशाबद्दल? की इंटरनल एनर्जी बद्दल. आता मी तुम्हाला शिकवणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे की आपण क्लास 8 मध्ये, क्लास 9 मध्ये, क्लास 10 मध्ये आणि इव्हन इन द क्लास 11 मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलेलो आहोत. काय आहे? एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जी नॉर बी डिस्ट्रॉयड. इट ओनली कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन स्टेट और फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. ओके, यालाच आपण मराठीमध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो. ठीक आहे, सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. Energy neither be created nor be destroyed, but only it can transfer from one form into another form. हे आपल्याला माहित आहे, हे आपल्याला समजते आणि हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. परंतु त्याचं खरंच आपल्याला ऍक्च्युअली मिनिंग समजलंय का हे पाहणं गरजेचं आहे. एका फॉर्म मधून एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते म्हणजे नेमकं काय होते? ओके, एका फॉर्म मधून एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते म्हणजे नेमकं काय होते? समजा एखाद्या डॅम वरती आपण समजा वॉटरफॉल आहे आणि पाणी वरून असं खाली पडते म्हणजे मिनिंग काय झालं की पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू दी कायनेटिक एनर्जी. म्हणजे अशा प्रकारे तुमचं जे काही एनर्जी कन्व्हर्जन आहे ते होत असतं. ठीक आहे ना? ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑर्डर तुम्हाला समजलं. हे सेंटेन्स पण तुम्हाला येते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतात. ठीक आहे, ओके. आता पेपरला जर तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एक्सप्लेन करायला आला तर हे सेंटेन्स लिहिलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. जर वेळ असेल तर हे सेंटेन्स लिहा, कारण प्रत्येक एक्झामिनरला हे माहित असतं की हे सेंटेन्स तर तुम्हाला येतच आहे. गेले 5-6 वर्षापासून तुम्ही हे सेंटेन्स शिकताय. मग त्याला अल्टरनेटिव्ह काय सेंटेन्स आहे का? तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात कसं ठेवायचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आणि ते म्हणजे एकदम सिंपल आहे. पहा काय, मी इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, आपण चेंज नाही होणार, बरोबर आहे? मी कधीच चेंज नाही होणार. दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अंडरस्टूड? मी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, कधीच चेंज होणार नाही. ठीक आहे, ओके, म्हणजे जसं आहे तसं राहणार. दॅट इज नथिंग बट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तुम्ही तरी असं कसं लिहायचं मग पेपरला? ओके, हिअर एम इज मास. M is mass. What is E? E is energy. Mass and energy remains constant. थर्मोडायनामिक्सच्या लँग्वेज मध्ये जर म्हटलं किंवा थर्मोडायनामिक्सच्या भाषेत जर लिहायचं म्हटलं तर कसं म्हणा तुम्ही? The sum of mass and energy associated with the system is always constant. समजा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, मी तुम्हाला सिस्टीम मध्ये किंवा टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये हे सांगितलं होतं की देयर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम्स. क्लोज सिस्टीम आहे, परत तुमचं ओपन सिस्टीम आहे आणि दुसरी कोणती आहे? आयसोलेटेड सिस्टीम. तर तुमच्या सर्वांच्या आयसोलेटेड सिस्टीम लक्षात आहे का? तर आयसोलेटेड सिस्टीम मध्ये आपण हे पाहिलं होतं, देयर इज नो कन्व्हर्जन और नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर. Energy and matter. There is no transfer of energy as well as matter across the boundary between the system and surrounding. ते माहिती. आणि मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की आयसोलेटेड सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. ती नेहमी कशी असते? कॉन्स्टंट असते. सो हाच आपण फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये लिहू शकतो. म्हणजे कसं? हा एक लॉच होऊ शकतो, राईट? म्हणजे कसं? द एनर्जी असोसिएटेड विथ दी आयसोलेटेड सिस्टीम इज ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे, तर मी तुम्हाला 2-3 टाइपचे सेंटेन्स म्हणून दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचं एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड हे लिहा किंवा नका लिहू. वेळ असेल तर लिहा,
परंतु तुम्हाला हे मात्र लिहायचं आहे की द सम ऑफ मास अँड एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टीम इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर तुम्ही असं पण लिहू शकता की द टोटल एनर्जी असोसिएटेड विथ द आयसोलेटेड सिस्टीम इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल टोटल एनर्जी पण कशी आहे कॉन्स्टंट. या व्यतिरिक्त काही तुम्हाला अल्टरनेटिव्ह सेंटेन्सेस तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेत का ते मला एकदा चेक करू द्या, मी तुम्हाला ते सांगतो. ओके, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट हे तुम्हाला माहिती. युनिव्हर्सची एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे काय की सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स. ऑब्वियसली एनर्जी काय असणार आहे कॉन्स्टंट. फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. दुसरं सेंटेन्स बघा, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. यस, व्हेरी गुड. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. हे तुम्हाला मी त्यावेळेस डिस्कशन करताना सांगितलं होतं. ओके, तोच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. तिसरं सेंटेन्स सांगितले, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड अँड कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. आणि या सर्वांचं मिनिंग एकच आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सो द टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज अ कॉन्स्टंट. हे जे काय आपण आतापर्यंत डिस्कशन केलेलं आहे याचं मिनिंग आहे. ठीक आहे ना. ओके, मग इंटरनल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम इज अ कॉन्स्टंट हे समजलं. मग आता आपण इंटरनल एनर्जी जर पाहिलं तर इंटरनल एनर्जीचं एक्सप्रेशन जस्ट आपण पाहिलं होतं. कसं, इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू वर्क डन प्लस हीट ट्रान्सफर. अंडरस्टूड. याला जर आपण स्मॉल टर्म्स मध्ये लिहायचं म्हटलं, डीयू इज इक्वल टू काय म्हणतो तुम्ही डीडब्ल्यू प्लस डीक्यू प्लस डीक्यू. ओके, हे असं आपण लिहू शकतो. अंडरस्टूड. ओके, सो दिस इज नथिंग बट इंटरनल एनर्जी. मग आता मला तुम्ही सांगा, इंटरनल एनर्जी कधी कधी वाढू शकते. इंटरनल एनर्जी कधी कधी वाढू शकते जर आपण सिस्टीम मध्ये हीट ऍड केली तर Q इज इक्वल टू प्लस घ्यावं लागेल, म्हणजे इंटरनल एनर्जी काय होणार वाढणार. जर आपण वर्क डन ऑन द सिस्टीम केलं तर वर्क डन पॉझिटिव्हली म्हणजे सिस्टीमचं इंटरनल एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे. आणि जर आपण या दोन्ही पण गोष्टी सायमल्टेनियस केल्या, वर्क डन बाय द सिस्टीम ऍज वेल एज ऍडिशन ऑफ हीट इनटू द सिस्टीम. हो सॉरी, जर आपण या दोन्ही पण गोष्टी सायमल्टेनियस केल्या म्हणजे कोणत्या, हीट ऍडिशन इनटू द सिस्टीम अँड वर्क डन ऑन द सिस्टीम, तर मग आपण इंटरनल एनर्जी काय करावं लागेल प्लस घ्यायला लागेल. इंटरनल एनर्जी कमी कधी होईल, एकतर त्या सिस्टीमने हीट लॉस केली पाहिजे, एकतर त्या सिस्टीमने वर्क डन बाय द सिस्टीम केलं पाहिजे, किंवा या दोन गोष्टी सायमल्टेनियसली केल्या पाहिजे. समजलं ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, इंटरनल एनर्जी जर वाढवायची असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम प्लस हीट सप्लाय, दोन्ही केसमध्ये आपण प्लस घेत असतो. इंटरनल एनर्जी जर कमी करायची असेल तर वर्क डन तुम्हाला बाय द सिस्टीम म्हणजे मायनस येईल आणि हीट लॉस्ट बाय द सिस्टीम. समजलं ना. तर अशा प्रकारे आपण एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढू शकतो किंवा कमी करू शकतो. मी तुम्हाला अगोदरच्या सेशन्स मध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. कसं हे तुम्हाला समजून सांगतो. इंटरनल एनर्जी इज नथिंग बट फंक्शन ऑफ टेम्परेचर. मी तुम्हाला काय सांगितलं, इंटरनल एनर्जी इज नथिंग बट इन्क्लुजन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी जर वाढली तर इंटरनल एनर्जी वाढली. मग टेम्परेचर कसं काय डिपेंड आहे, जर आपण एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवलं, ओके, जर एखाद्या सिस्टीमचं आपण टेम्परेचर वाढवलं तर त्या सिस्टीम मध्ये असणारे जे काही मोलिक्युल्स आहेत हे मोलिक्युल्सची रॅन्डम मोशन वाढेल. आणि रॅन्डम मोशन वाढली की व्हेलॉसिटी वाढेल त्या पार्टिकलची किंवा त्या मोलिक्युलची, आणि व्हेलॉसिटी वाढली की कायनेटिक एनर्जी काय होते ऑटोमॅटिकली वाढेल. देअरफॉर वी कॅन से दॅट इंटरनल एनर्जी इज नथिंग बट फंक्शन ऑफ टेम्परेचर. अंडरस्टूड. ओके, उदाहरणार्थ कसं की समजा आपण एका पातेल्यामध्ये वॉटर घेतलं किंवा पाणी घेतलं आणि त्या पाण्याला खालून हीट दिली. हीट दिल्यानंतर त्याचे जे काही वॉटर मोलिक्युल्स आहेत हे मोलिक्युल्स तुमचे काय होणार असे ट्रान्सफर होणार, ते मूव्ह व्हायला लागणार फास्ट, कारण ते गरम झाल्यानंतर त्यांची डेन्सिटी समजा कमी होणार आणि डेन्सिटी कमी झाल्यानंतर समजा तुमचं ते परत रिव्हर्सिबल सायकल वगैरे ते म्हणजे रॅन्डमली मोशन होणार आहे त्याची. ठीक आहे. ओके, म्हणजे आपल्याला एवढं समजतं की आपण हीट दिल्यानंतर त्यातले मोलिक्युल्स फास्ट मूव्ह होणार आणि फास्ट मूव्ह झाले की त्याची व्हेलॉसिटी वाढणार. त्याची व्हेलॉसिटी वाढली की आरएमएस व्हेलॉसिटी वाढणार आणि आरएमएस व्हेलॉसिटी वाढली की कायनेटिक एनर्जी वाढणार आणि कायनेटिक एनर्जी वाढली की इंटरनल एनर्जी वाढणार. सो वी कॅन से दॅट इंटरनल एनर्जी इज नथिंग बट द फंक्शन ऑफ टेम्परेचर. राईट. ओके, आता हे जर तुम्हाला समजत असेल तर जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी पण कसं राहायला पाहिजे, तर इंटरनल एनर्जी सुद्धा कसं राहायला पाहिजे
constant. Okay, we are talking about isothermal process. What do you mean by isothermal process? Isothermal process is a thermodynamic process in which temperature of the system remains constant always. कोणत्या प्रोसेस बद्दल बोलतोय आपण? आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं? द टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज कॉन्स्टंट. आता जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर आपण असं म्हणू शकतो की नाही T1 इज इक्वल टू T2 म्हणजे इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल टेम्परेचर. आता जर टेम्परेचर दोन्ही पण सारखं आहे तर मिनिंग काय झालं की चेंज इन टेम्परेचर विल बी इक्वल टू हाऊ मच? चेंज इन टेम्परेचर विल बी इक्वल टू 0 T2 minus T1. परंतु what is T1 is equal to T2? Yes or no? Here T2 is equal to T1 or T1 is equal to T2. Therefore, the value is 0. So change in temperature in isothermal process is equal to 0. We can say, right? Okay. Now let us talk about internal energy. As a temperature is a constant, it means internal energy of the system is also constant. And as an internal energy is a constant, it means U is equal to constant, right? Okay, as U is equal to constant, it means U1 is equal to U2, and therefore, what is change in U is equal to? U2 minus U1, which is equal to 0, which is equal to 0. Understood? So, this is nothing but discussion about isothermal process and internal energy. या ठिकाणी पहा, temperature of isothermal process is a constant. Changing temperature of isothermal process is a 0. Internal energy of isothermal process is a constant. Change in internal energy is equal to 0. समजलं सर्वांना? ओके, आता हे तुम्हाला समजलं, हे तुमच्या लक्षात पण आलं. याच्याबद्दलची प्रॉपर नोट तुम्हाला लिहायची आहे. हे मी तुम्हाला असाइनमेंट मध्ये देणारच आहे. परंतु एक कन्सेप्च्युअली लॉजिकली समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करा. ओके, कसं पहा, फर्स्ट लॉ काय आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन प्लस हीट. समजते? ओके, आता पहा, इन केस ऑफ आयसोथर्मल प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू W प्लस Q. याचंच मिनिंग असं झालं की W इज इक्वल टू मायनस Q. ओके, किंवा Q इज इक्वल टू माइनस W. समजलं? याचं मिनिंग काय झालं की वर्क डन इज इक्वल टू हीट लॉस्ट. वर्क डन इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द सिस्टम, किंवा हीट इज इक्वल टू मायनस वर्क डन. मग हीट या ठिकाणी Q इज इक्वल टू प्लस आहे, हीट ऍडेड इज इक्वल टू मायनस वर्क डन, किंवा वर्क डन इज इक्वल टू मायनस Q. समजतं सर्वांना? ओके, म्हणजे म्हणायचं तुमचं म्हणायचा सेन्स काय झाला की हीट जर आपण ऍब्झॉर्ब केली तर आपण वर्क डन करणार. जर हीट आपण लॉस्ट केली तर त्यासाठी आपल्याला वर्क डन सिस्टीम वरती करावं लागणार. समजलं? वर्क डन बाय द सिस्टीम इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द सिस्टीम. ओके, सॉरी, वर्क डन ऑन द सिस्टीम इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द सिस्टीम. ऑन द सिस्टीम म्हणजे प्लस आले की नाही? वर्क डन ऑन द सिस्टम इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द सिस्टम. ओके, किंवा असं पण म्हणू शकतो हीट ऍब्झॉर्ब्ड बाय द सिस्टम इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टम. मग हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर जेवढी हीट आपण ऍब्झॉर्ब केलेली आहे तेवढी आपली कशामध्ये गेलेली आहे? वर्क डन परफॉर्म करण्यामध्ये गेलेली आहे इन केस ऑफ अन आयसोथर्मल प्रोसेस. अंडरस्टूड? तर मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे आयसोथर्मल प्रोसेस बद्दल डिस्कशन सुद्धा प्रॉपरली समजलेलं असेल. ठीक आहे. नाउ लेट अस टॉक अबाउट नेक्स्ट प्रोसेस and that process is isochoric process. Isochoric process. So what do you mean by isochoric process? Isochoric process, right? In isochoric process, we can say that volume is a constant, and if volume is a constant, it means V1 is equal to V2. बरोबर आहे? Volume V1 is equal to volume V2. आणि जर volume जर चेंज होत नाही, so change in volume will be equal to काय असणार आहे? 0. आणि जर चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे तो वर्क डन इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल
इंटू डेल्टा व्ही फॉर्म्युला माहिती आपल्याला वर्क डन इज इक्वल टू विच इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू 0. Therefore, what is your answer? Work done will be equal to 0. Work done will be equal to 0. Work done will be equal to 0 in case of a isochoric process. But we know that according to first law of thermodynamics, delta U is equal to Q plus W. Here you tell me delta U is equal to Q plus what? So what is delta U is equal to? जेवढी सिस्टीमची चेंज इन इंटरनल एनर्जी असणार आहे त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली किंवा वी कॅन से दॅट त्या सिस्टीम मध्ये असणारी जेवढी हीट आहे तीच इज इक्वल टू काय असणार आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. समजलं? ओके. मग आपण असं म्हणू शकतो इन केस ऑफ एन आयसोकोरिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट. जर हीट ऍब्सॉर्ब केली असेल तर हे प्लस येईल, हे प्लस मध्ये हे पण प्लस. जर हीट लॉस केली असेल तर मायनस मायनस येईल. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू हीट. याचंच मिनिंग काय झालं? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. मिनिंग याला मी असं लिहू शकतो क्यू व्ही इज इक्वल टू डेल्टा यू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्यू व्ही? क्यू व्ही इज नथिंग बट हीट ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याला मी फक्त व्ही म्हटलंय. क्यू व्ही म्हटलं की क्यू व्हीच्या ऐवजी डेल्टा यू म्हटलं तर तुम्ही चालते. समजता ना? ओके. सो क्यू व्ही इज इक्वल टू डेल्टा यू. तर या ठिकाणी हे डिस्कशन तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथे पहा नुसतं हीट हे झालं पाथ फंक्शन, परंतु या ठिकाणी डेल्टा यू इज इक्वल टू तुमचं क्यू व्ही झालं. डेल्टा यू इज अ स्टेट फंक्शन आणि हे पण तुमचं इज इक्वल टू स्टेट फंक्शन आले. म्हणजे क्यू व्ही इज इक्वल टू आपण स्टेट फंक्शन सुद्धा म्हणू शकतो. पर्टिक्युलरली इन केस ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. किंवा सर क्यूव्ही ला का तुम्ही स्टेट फंक्शन म्हणताय? क्यूव्ही तर हीट आहे, बरोबर आहे. हीट इज अ पाथ फंक्शन. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर क्यूव्ही म्हणजे हे काही हीट नाही झाला का? क्यूव्ही इज इक्वल टू झालं डेल्टा यू आणि डेल्टा यू कोण आहे? स्टेट फंक्शन. क्यूव्ही म्हणजे डेल्टा यू. क्यूव्हीचा दुसरा शब्द झाला डेल्टा यू. सो देअरफॉर वी कॅन से दॅट क्यूव्ही इज नथिंग बट स्टेट फंक्शन. क्यूपी ला आपण स्टेट फंक्शन म्हणणार आहोत. स्मॉल क्यू इज अ पाथ फंक्शन. स्मॉल क्यू इज अ पाथ फंक्शन. तर तुम्हाला हे सांगायचं क्यूव्ही ला स्टेट फंक्शन म्हणतो तर स्मॉल क्यू ला मात्र आपण पाथ फंक्शन का म्हणतो याचं डिस्कशन मग आपण नेक्स्ट सेशन मध्ये करणार आहोत आणि ते पण इन डिटेल मध्ये करणार आहोत. ठीक आहे? ओके. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला बऱ्यापैकी हे सेशन समजलेलं असेल. थोडेसे टेक्निकल टर्म्स आता यापुढे थोड्या वाढायला लागल्यात आणि या टेक्निकल टर्म्स विसरू नये म्हणून तुम्ही प्रिव्हियस पार्ट्स बघणं प्रेफर करा. जास्तीत जास्त ते पार्ट्स पहा. कारण थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर जर तुम्हाला एकदम सॉलिड समजला तर तुम्हाला 8 ते 9 मार्क फायनल एक्झामला शुअर शॉर्ट पडणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा चॅप्टर बेसिक आहे. एकदा हा चॅप्टर तुम्हाला समजला बाकीच्या केमिस्ट्रीमध्ये विशेष असं काही शिल्लक राहत नाही. ठीक आहे ना? म्हणजे आपण सॉल्युशन्स मध्ये जर गेलो तर सॉल्युशन्स तर सर्वात सोपा चॅप्टर आहे. सॉलिड स्टेट सुद्धा खूप सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे? आणि या वर्षी त्यांनी आपल्याला नवीन एक चॅप्टर इन्क्लूड केला आहे आपल्या सिलेबसमध्ये आयोनिक इक्विलिब्रिया. हा मागच्या सिलेबसमध्ये आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर 12वीच्या क्लासला नव्हता. ठीक आहे ना? परंतु आयोनिक इक्विलिब्रिया आमच्या वेळेस म्हणजे 2010च्या वेळेस आमच्या सिलेबसमध्ये होता. ठीक आहे ना? तो पण चॅप्टर खूप सोपा आहे. ठीक आहे? ओके. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट. सर्वांनी अभ्यास करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर नक्की विचारा. ठीक आहे? थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.